हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू श्वेता's किचन। तर आज मी बनवणार आहे खानदेश स्पेशल शेव भाजी आणि एकदम इझी स्टाईल मध्ये। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि श्वेता's किचनला सबस्क्राइब करा। लेट्स गो। सो शेव भाजी बनवण्यासाठी इथे मी एक कांदा, अर्धी वाटी सुकं खोबरं, लसणाच्या 15 ते 20 पाकळ्या, कोथिंबीर, आलं, तिखट शेव जी फरसाणमधली असते ती, खानदेशी मसाला, मीठ आणि मसाले घेतलेले आहेत। आता कांदा आणि खोबरं बारीक कट करून घ्या मी दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर कढई तापून घ्यायची आहे आणि त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे सर्व भाजून घेताना त्यामध्ये तेल ऍड करायचं नाहीये, ते हाय फ्लेम वरच भाजायचं आहे जेणेकरून भाजीला स्मोकी फ्लेवर येतो। खोबऱ्याचा असा ब्राऊन कलर झाल्यावर त्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा मी दाखवल्याप्रमाणे मोकळा करून भाजून घ्या जेणेकरून तो सर्व बाजूने भाजला जाईल। कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या आणि नंतर तो काढून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे लसूण आणि अद्रक सुद्धा भाजून घ्यायचा आहे। आता हे सर्व थंड झाल्यावर त्याला वाटून घ्यायचं आहे। आधी मी दाखवल्याप्रमाणे फक्त खोबरं वाटून घ्यायचं आहे, ते सुद्धा थोडंसं जाडसरच वाटायचं आहे। अशा प्रकारे जाडसर वाटून झाल्यावर त्यामध्ये कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरं आणि थोडंसं मीठ ऍड करून वाटून घ्या। इथे माझं थोडंसं ट्रान्झिशन। आता कढईमध्ये 2 पळी तेल ऍड करून घ्या। नंतर त्यामध्ये मोहरीची फोडणी द्यायची आहे। मोहरी तडतडली की वाटलेला मसाला त्यामध्ये ऍड करून घ्या। आणि मगाशी मी सांगायला विसरली की मसाला वाटताना थोडे थोडे पाणी ऍड करा जेणेकरून मसाला मऊ वाटला जाईल। मसाला तेलामध्ये परतताना त्यामध्ये कढीपत्ता ऍड करा। आता त्यावर झाकण ठेवून 10 मिनिट्स स्लो फ्लेमवर मसाला भाजून द्यायचा आहे। मसाल्याला तेल सुटल्यावर 1 टेबलस्पून घरगुती मसाला, 2 ते 3 टेबलस्पून खानदेशी शेवभाजी मसाला, 2 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ ऍड करून मिक्स करून घ्या।
थोडेसे गरम पाणी ॲड करा, त्यामुळे मसाला करपणार नाही. आणि हां, घरगुती मसाला टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला ॲड करायचा आहे तर करा, नाही तर नाही केलात तरी चालेल. आता 5 ते 10 मिनिटसाठी परत मसाले वाफवून द्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत. तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटलं आहे. आता या ग्रेव्हीमध्ये मी अराउंड 2 ते 2.5 ग्लास पाणी ॲड करत आहे. ते सुद्धा गरम करून ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यावर भाजीची चव बदलत नाही. हलक्या हाताने मिक्स करून भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. किती मस्त तर्री आले आहे ना. एक उकळी आल्यावर आपली शेवभाजी रेडी आहे. आता तुम्ही बोलाल यामध्ये तर शेवच ॲड केली नाही, बट मी दाखवतेय. जेव्हा तुम्ही सर्व कराल या जेवायला बसाल तेव्हाच त्यामध्ये शेव ॲड करा, जेणेकरून शेव सॉगी होणार नाही. तुम्हाला माझी शेवभाजीची झणझणीत रेसिपी आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि श्वेताज किचनला सबस्क्राईब करा. मी इथे तांदळाची भाकरी, पातीचा कांदा, लिंबू आणि झणझणीत शेवभाजी सर्व केली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाय बाय.